250 करोड रुपये खर्च झाले। 8 वर्ष बांधकाम चाललं। 4 जुलैला उद्घाटन पण झालं आणि 8 तासात त्यावर खड्डे पडले आणि पूल बंद करावा लागला। कल्याण डोंबिवली शहराला नवी मुंबईशी जोडणारा पलवा पुलाची ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ज्याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत। पण असाच एक तो पूल नाहीये किंवा असाच एखादा रोड नाहीये, देशात सगळीकडे हीच अवस्था आहे। भारत हा जगातील सगळ्यात जास्त रोड नेटवर्क असणारा दुसरा देश आहे आणि त्याचप्रमाणे रोड ॲक्सिडेंटमध्ये मरण्याचे प्रमाण असणारा सुद्धा पहिला देश आहे। कारण आहे हे, आपल्या सरकारने 24-25च्या अर्थसंकल्पात रोड बांधण्यासाठी तब्बल 2,78,000 करोड रुपये खर्च केलेत आणि असेच 2014 पासून ते आत्तापर्यंत 7,99,522 करोड रुपये खर्च करण्यात आलेत। आता एवढे पैसे खर्च झालेत म्हणून आपले रोड अमेरिकेसारखे नाही, पण निदान सोमालियासारखे तरी पाहिजेत ना। पण नाही, काही हायवेज सोडले तर सगळ्या रोडची परिस्थिती जशी आधी होती तशी आत्ता सुद्धा आहे। मात्र नॅशनल हायवेजची क्वालिटी चांगली आहे हे आपल्याला मान्यच करावे लागेल। गडकरीजी म्हटले होते की 2024 पर्यंत आपले रोड अमेरिकेसारखे होतील। आता झाले तर नाही तर पण हायवेज क्वालिटीचे आहेत आणि त्यांचं काम पण लवकर पूर्ण होत आहे। जसं की रोज देशात कुठे ना कुठे 35 किलोमीटर हायवे नाहीतर एक्सप्रेसवे बनत आहे आणि हायवेज एक्सप्रेसवे बनवण्यासाठी सरकार प्रति किलोमीटर तब्बल 25 करोड रुपये खर्च करत आहे। म्हणून गेल्या बजेटमधील 2,07,000 करोड रुपये फक्त हे 5% रोड बनवण्यासाठी सरकारने दिले होते। पण मग हे हायवेज एक्सप्रेसवे एवढ्या क्वालिटीचे होतात, मग आपले ग्रामीण रोड शहरातील रोड्स का होत नाहीत? तर आपल्या देशात सध्या 6 प्रकारचे रोड्स आहेत: नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज, जिल्हास्तरीय रस्ते, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते आणि प्रोजेक्ट बेस्ड रस्ते। व हे 6 प्रकारचे रस्ते बनवण्यासाठी देशात वेगवेगळे डिपार्टमेंट्स काम करतात। जसं की नॅशनल हायवेज एक्सप्रेसवे बनवण्यासाठी केंद्रीय रस्ते मंत्रालय, जे की नितीन गडकरी चालवतात, स्टेट हायवेजला राज्यातील रस्ते मंत्रालय सांभाळतं, शहरातील रोड्सला नगर परिषद किंवा महानगर परिषद सांभाळतं आणि जिल्ह्यातील रोड्सला, ग्रामीण रोडला झेडपी किंवा PWD डिपार्टमेंट सांभाळतं। आता देशातील या अथॉरिटीज रस्ते बनवण्यासाठी ज्याचे त्याचे वेगवेगळे नियम वापरतात। जसं की एखाद्या रोडचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल तर आत्तासुद्धा L1 सिस्टीम वापरली जाते। आता ही L1 सिस्टीम काय आहे हे एक उदाहरण देऊन सांगतो। समजा तुमच्या गावातील एखादा रोड बनवण्यासाठी जिल्हा परिषदने एक कॉन्ट्रॅक्ट काढलंय किंवा टेंडर काढलंय, तर त्या टेंडरला मिळवण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर अर्ज करतात। आता झेडपी त्या अर्जांपैकी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचे मागील काम चांगले आहे, तो वेळेत काम पूर्ण करतोय का, मटेरियल क्वालिटीचे वापरतोय का, हे सगळं नक्कीच पाहत नाही। तर काय पाहतात, तर कोणता कॉन्ट्रॅक्टर कोणत्या नेत्याचा पाहुणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने रोड बनवण्यासाठी किती खर्च सांगितला आहे। समजा 5 कॉन्ट्रॅक्टर आले, त्यापैकी दोघांनी सांगितलं की 10 लाख खर्च येईल, त्याच्यानंतरच्या दोघांनी सांगितलं की 8 लाख खर्च येईल आणि उरलेल्या एकाने सांगितलं की फक्त 5 लाख रुपये खर्च येईल। आता तुम्हाला काय वाटतं, कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल? 10 लाख, 8 लाख की 5 लाख वाल्याला? तर नक्कीच 5 लाख वाल्याला। का? तर आपल्या देशात अजूनही L1 सिस्टीम म्हणजे लिस्ट कॉस्ट सिलेक्शन मेथड वापरली जाते, ज्यानुसार जो कमीत कमी खर्च सांगेल त्याला ते टेंडर दिलं जातं। आणि अजून एक म्हणजे झेडपीला माहीत असतं की तो रोड बनवण्यासाठी फक्त 4 लाख रुपये खर्च येऊ शकतो। आता झेडपीला माहिती आहे म्हणजे आमदार, खासदार यांना पण माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे म्हणजे त्यांनी पाहिलेल्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा माहिती आहे, म्हणून मग ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच दिलं जातं। आता ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट कोणाला का जायना, पण झेडपीला माहिती आहे ना 4 लाखामध्ये चांगला रोड होऊ शकतो, टॉप मॉडेलचा रोड होऊ शकतो, मग तो रोड बनवेलच ना 4 लाखात, कारण त्याला 5 लाख रुपये दिलेले। तर हा त्यांचा गैरसमज असतो। का? तर ते समजावून सांगतो। कोणताही रोड बनवण्यासाठी 3 लेयर खूप महत्त्वाचे असतात। पहिली असते बेस लेयर। जर रस्ता डांबरी असेल तर क्रश केलेले दगड, वाळू, रेव यांची ती पहिली लेयर बनत असते। दुसरी असते बाइंडर लेयर, ज्यात एकदम छोटी ॲस्फाल्ट क्रशंट असते आणि त्यावर असते फायनल सरफेस लेयर, ज्यावर टार किंवा डांबर असते। आता जर त्या 3 लेयर प्रॉपर असल्या तर त्या रोडला 4-5 वर्ष तरी काही होत नाही, खचत पण नाही आणि काही होत नाही। पण आपल्याकडले नेते कारण देतात की पाऊस आला की रोड खराब होणारच, जसं की पलावा पुलावर झालेल्या घटनेसाठी दिलं गेलं। पूल सुरू झाल्यानंतर जे सगळ्या पुलांवर होतं, अनेक पुलांवर आपण बघितलं असं, पूल सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी गाड्या स्लिप होतात, तर तो प्रकार दिसत होता, गाड्या काही स्लिप होत होत्या। पण जर त्या 3 लेअर व्यवस्थित असल्या तर रोडला काही होऊ शकत नाही, कारण बेस लेअर संपूर्ण रोडला स्ट्रेंथ देण्याचं काम करतं आणि बाइंडिंग लेअर सरफेस लेअरला संतुलित ठेवण्याचं काम करतं। आता जो आपल्याकडे रोड होतो त्याला एकतर बेस लेअर आणि सरफेस लेअर असते, नाहीतर बाइंडिंग लेअर आणि सरफेस लेअर असते। आता त्यांचं पण बरोबरच आहे। 5 लाखात जर 4 लाखाचा रोड बनवला तर खाली काय उरतंय, आणि जर तो रोड चांगला बनवला तर 4-5 वर्ष टिकेल। म्हणजे मग त्या कॉन्ट्रॅक्टरने 4-5 वर्ष करायचं काय, म्हणून मग तो रोड असा बनवतो की पुढील 6 महिन्यात परत तो रोड बनवण्यासाठी आला पाहिजे, हे त्यांचं गणित असतंय। तुम्हाला काय कळतंय? आणि जर लाखातल्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये असलं देशप्रेम आणि त्यांनी दिला चांगला रोड बनवून,
तर द इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885 हा इंग्रजांनी बनवलेला कायदा मध्ये येतो आणि टेलिकॉम, वॉटर, गटर हे सगळेच डिपार्टमेंट त्या रोडला बरबाद करून टाकतात. म्हणजे एखादा रोड जर PWD डिपार्टमेंटने बनवला असेल आणि वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंटला वाटलं की आपली पाईपलाईन रोडच्या बाजूने नाही तर मधून गेली पाहिजे, रोडच्या मधून गेली पाहिजे, तर ते PWD डिपार्टमेंटला न विचारता तसं करू शकतात. कसं काय? तर द इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885 या कायद्याच्या मदतीने. म्हणजे आपल्याकडे फक्त रोड बनवण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, तर ते रोड बनवून टिकवणे हा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जसं की देशात 72% रस्ते ग्रामीण आहेत, जे बनवण्यासाठी लाखोंचे टेंडर निघतं. रस्ते पण बनवून होतात, पण फक्त कागदोपत्री. आणि आज महाराष्ट्रातील कित्येक असे रोड आहेत जे फक्त कागदावर बनलेले आहेत आणि जे झालेत त्यामध्ये रस्त्यावर खड्डेत का खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाही. म्हणून मग मला एक प्रश्न पडतो की जे इतर देशामध्ये रस्ते आहेत, तिथले फुटपाथ आहेत, तिथे का ना खड्डे पडत, तिथे का ते रस्ते चांगले राहतात? तर त्याचं कारण आहे ड्रेनेज सिस्टीम. तुम्ही आपल्या देशातील कोणतीही मोठी सिटी घ्या, तिथे थोडा जरी पाऊस आला तर 100% रस्त्यावर पाणी साचतं आणि रस्त्यावर पाणी साचलं की खड्डे पडतात. त्यामुळे रोड बनवताना ड्रेनेज सिस्टीम ही 100% बनवली पाहिजे. आणि असं नाही की दुसऱ्या देशात स्पेस टेक्नॉलॉजी वापरली जाते रोड्स वगैरे बनवताना. सगळं आपल्यासारखंच आहे, तीच इक्विपमेंट आहे, तेच मटेरियल आहे. फरक फक्त एवढा आहे की ते लोक इमानदारीने आणि त्या रोडसाठी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी करतातच. जसं की ते आधी प्लॅनिंग करतात सर्व रोड बांधायच्या आधी. नाहीतर आपल्याकडे कसं आहे की एखादा रोड झाला की मग कळतं की बाबा इथून पाईपलाईन न्यायची होती आपल्याला, मग खांदा परत रोड. म्हणून प्लॅनिंग, एक्झिक्युशन, थोडंसं चांगलं क्वालिटीचं मटेरियल, ड्रेनेज सिस्टीम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमानदारीने जर चांगले रोड बनवले तर आपल्या देशातील सुद्धा रोड इतर देशाप्रमाणे काही वर्षातच होऊ शकतात. आता हे झाले सरकारचे किंवा कॉन्ट्रॅक्टरचे. आपण सुद्धा चांगल्या गाड्या चालवल्या, रस्त्यावर इकडे तिकडे कचरा नाही टाकला तर ते रोड सुद्धा चांगले दिसतील, ज्याला सिविक सेन्स म्हणतात, जो आपल्यात बिलकुल नाही आहे. आणि हे मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे, तो तुम्ही इकडे आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. एकदा अमेरिकेचे प्रेसिडेंट राहिलेले जॉन एफ केनेडी म्हटले होते की अमेरिकेचे रस्ते अमेरिका श्रीमंत आहे म्हणून चांगले आहेत असं नाही आहे, उलट अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. आणि हे 100% खरं आहे. म्हणूनच मग आपले सरकार पण 5% हायवेज आणि एक्सप्रेसवर एवढा खर्च करत आहे, कारण सरकारला आणि सामान्य माणसाला सुद्धा इकॉनॉमिकली ग्रोथ करण्यासाठी हे हायवेज खूप मदत करतात. म्हणून मग आपले आमदार, खासदार, झेडपीचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी यांनी देशप्रेम थोडं दाखवावं आणि आपले ग्रामीण, शहरी रस्ते सुद्धा चांगले बनवावेत हीच अपेक्षा. व मी हा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे मी ज्या रोडनी रोज ऑफिसला जातो तो रोड गेली 10 वर्ष असाच आहे. आणि हा असाच एक रोड नाही आहे, माझ्या गावातून हायवेला जाण्यासाठी 4 रस्ते येतं, सगळेच्या सगळे याच रस्त्यासारखे येतं. दर 5 वर्षाला इलेक्शन आलं की रस्त्याचं उद्घाटन होतं, काम सुरू होतं, बेस लेअर टाकली जाते आणि डायरेक्ट माती टाकली जाते. फक्त 2 महिन्यात तीच माती हवेत उडते आणि डोळ्यात जाते. आणि म्हणूनच मला वाटतं की बाबा ती डोळ्यात धूळ फेकणे ही म्हण प्रचलित झाली असावी. म्हणून मग तुम्ही सुद्धा डोळे उघडा व रस्ते झाले पाहिजेत, चांगल्या क्वालिटीचे झाले पाहिजेत, वेळोवेळी झाले पाहिजेत. याचा हिशोब अकाउंटेबिलिटी आमदार, खासदार व झेडपी, महानगरपालिका या सगळ्या अधिकाऱ्याकडून घ्या. जसं की नितीन गडकरी त्या हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतात की मी एक चहाचा कप घेऊन गाडीत बसेल आणि गाडी 140च्या स्पीडनी पळवेल. जर चहाच्या कपातून माझ्या एक जरी थेंब खाली सांडला तर मी तुला पाहून घेईल. आणि अशाच अकाउंटेबिलिटीमुळे ते हायवेज चांगले होतात. म्हणून मग आपले ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते सुद्धा चांगले झालेच पाहिजेत. आणि तुम्हाला काय वाटतं, आपण सरकारकडून अजून कोणत्या मार्गाने चांगले रस्ते बनवून घेऊ शकतो हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि छोट्या मोठ्या माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.